नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. राज्याच्या राजकारणामध्ये सध्या अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत आणि त्यामधील एक अत्यंत महत्त्वाची घडामोड म्हणजे ती सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये घडतीये. गेल्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची एक यादी सोशल मीडियावरती व्हायरल झालेली होती. ही यादी व्हायरल झाल्याच्या नंतर खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाद निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळालं. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील दोन महत्त्वाचे नेते, त्या दोन्ही महत्त्वाच्या नेत्यांना राष्ट्रीय कार्यकारिणीमधून वगळण्यात आले होते आणि हे दोन्ही नेते म्हणजे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल. त्यानंतर थेटपणे त्यांनी सुनेत्रा पवार यांच्याकडे जाऊन नाराजी सुद्धा व्यक्त केली होती. सुनेत्रा पवार यांच्यासोबतचा त्यांनी आसाममधून महाराष्ट्रापर्यंतचा प्रवास सुद्धा नाकारलेला होता आणि त्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये अनेक घडामोडी घडत असताना याच पार्श्वभूमीवरती सुनील तटकरे, जे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आहेत, त्यांनी थेटपणे शरद पवार यांची भेट घेतलेली होती. आणि त्यानंतर आता काल मध्यरात्री जर पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अर्थात शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रमुख नेत्यांची पुण्यातील एका हॉटेलमध्ये गुप्त बैठक पार पडलेली आहे आणि त्याच अनुषंगानं पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येणार अशा चर्चा सुरू झालेल्या आहेत. नेमकं राज्याच्या राजकारणामध्ये काय घडतंय हे जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत आहे माझा सहकारी संकेत देशपांडे. संकेत, सध्या राज्याच्या राजकारणामध्ये अनेक घडामोडी घडत आहेत. प्रामुख्याने जर पाहिलं तर दोन नाराज नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधले सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, त्यांना थेटपणे राष्ट्रीय कार्यकारिणीमधून डावललं गेलं. त्यानंतर सुनील तटकरेंनी थेटपणे शरद पवारांची भेट घेतली आणि आता राष्ट्रवादीच्या अर्थात शरद पवार गटाच्या प्रमुख नेत्यांची गुप्त बैठक एका हॉटेलमध्ये पार पडली आहे. निश्चितच राजरत्न, पुण्यामधल्या एका हॉटेलमध्ये ही सगळी बैठक झाल्याची माहिती जी आहे ती समोर येताना पाहायला मिळते. त्या बैठकीचा एक फोटो देखील जो आहे तो समोर आल्याचं पाहायला मिळतंय. ज्या फोटोमध्ये प्रामुख्याने जयंत पाटील असतील, अनिल देशमुख असतील, शशिकांत शिंदे असतील, खासदार डॉक्टर अमोल कोल्हे असतील किंवा माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे असतील, अशा सगळ्या दिग्गजांची बैठक जी आहे ती पुण्यातल्या एका हॉटेलमध्ये पार पडल्याचं पाहायला मिळतं. मध्यरात्री उशिरापर्यंत ही बैठक जी आहे ती पुण्यामध्ये झाल्याचं पाहायला मिळालं. एकंदरीतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधल्या व्यूहरचना किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये घडत असलेल्या घडामोडी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी शरद पवार यांची सिल्वर ओक या निवासस्थानी जाऊन घेतलेली भेट, ज्या भेटीमध्ये सुनील तटकरे जसं म्हटले की आम्ही फक्त ही भेट साहेबांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी जी आहे ती घेतलेली होती. मात्र अर्थातच दोन राजकीय नेते भेटल्यानंतर राजकीय चर्चा झाली नसेल असं काही निश्चितपणे नसणार आहे. मात्र या बैठकीमध्ये राजकीय चर्चा देखील झाली असावी, जी यथावकाश समोर देखील येईल. मात्र त्या बैठकीनंतर लगोलग पुण्यामध्ये ही सगळी बैठक होणं, ज्या बैठकीला सगळे दिग्गज नेते उपस्थित असणं, त्यामुळं पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाच्या चर्चा कुठेतरी जोर धरताना पाहायला मिळत आहेत किंवा विलिनीकरणाच्या चर्चांना आता खऱ्या अर्थाने मूर्त रूप येणार का असा प्रश्न सुद्धा या निमित्तानं उपस्थित होताना पाहायला मिळतोय. संकेत, जर पाहिलं तर ज्या बैठकीची जर पार्श्वभूमी पाहिली तर सुनील तटकरे, जे की अनेक वर्ष जवळपास 3 वर्ष त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली नव्हती, तुला सुद्धा माहिती असेल. त्यानंतर सुनील तटकरे थेटपणे सिल्वर ओक या शरद पवार यांच्या निवासस्थानी येतात, भेट घेतात आणि सांगतात की बऱ्याच दिवसांपासून पवार साहेबांची तब्येत ठीक नाहीये, त्यासाठी मी प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी ही भेट घेतलेली होती. परंतु त्यानंतर तातडीनं अशा पद्धतीची शरद पवार यांच्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांची अशा पद्धतीने गुप्त बैठक होते, ज्या बैठकीची माहिती कोणालाच दिली जात नाही, फक्त प्रमुख नेते या बैठकीमध्ये असतात. आणि त्याचबरोबर दादांच्या राष्ट्रवादीमध्ये ज्या पद्धतीच्या राजकीय घडामोडी म्हणजे राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर ज्या राजकीय घडामोडी घडलेल्या आहेत त्याविषयी ही सगळी चर्चा झाल्याची माहिती आहे. निश्चित राजरत्न, पक्षांतर्गत समीकरणं, पक्षांतर्गतली संभाव्य स्थिती, भविष्यातली वाटचाल या सगळ्या अनुषंगाने ही बैठक निश्चितपणे महत्वाची मानली जाते. आणि तू जसं सांगितलं तसं 3 वर्षानंतर सुनील तटकरेंनी भेट घेतल्याचं पाहायला मिळालं. साधारणतः 2 जुलै 2023ला दोन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये एक फूट पडल्याचं पाहायला मिळालं. अजितदादा आपल्या समर्थकांसह तिकडे महायुती सोबत गेल्याचं पाहायला मिळालं. त्यापैकी अजितदादांसह 9 नेत्यांनी त्यावेळी मंत्रिपदाची शपथ देखील घेतल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळालं होतं. त्यानंतर मग दोन्ही राष्ट्रवादींचे झालेले स्वतंत्र मेळावे असतील, संयुक्त मेळावे असतील, कोणाकडे कोण आमदार खासदार या सगळ्या अनुषंगाने झालेली बैठक असेल, ज्या बैठकीमध्ये एकमेकांवर फार टोकाची टीका जी आहे ती करण्यात आल्याचं पाहायला मिळालेलं होतं. इकडे तर सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेलांवर नेहमी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार पक्षाच्या अनेक नेत्यांपासून, अगदी रोहित पवारांपासून ते ग्राउंड रूटवरच्या अनेक नेत्यांपर्यंत जो आहे तो अतिशय टोकाची टीका जी आहे ती केली जात असल्याचं पाहायला मिळालं. 3 वर्षामध्ये कोणतीच भेट किंवा कुठलीच चर्चा या दोन दिग्गज नेत्यांमध्ये, सुनील तटकरे आणि शरद पवारांमध्ये
झाली नव्हती, जी अचानक गुवाहाटीच्या दौऱ्यात झाल्यानंतर, ज्या ठिकाणी आसाम राज्याचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा शर्मा यांनी दुसऱ्यांदा शपथ घेतली आसामच्या मुख्यमंत्री पदाची, आणि ही शपथविधी सोहळ्याला एनडीएतला घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं सुनेत्रा पवार, सुनील तटकरे, पार्थ पवार, प्रफुल्ल पटेल असे नेते जे आहेत ते उपस्थित होते. जाताना सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंनी एकत्र प्रवास केलेला होता. येताना मात्र एकत्र प्रवास करणं टाळलेलं होतं, कारण तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची यादी जी केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलेली होती, त्या यादीच्या अन्वयांना अनेक चर्चा ज्या आहेत त्या घडल्याचं पाहायला मिळालं होतं. या चर्चेनंतर मात्र सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांनी सुनेत्रा पवारांबरोबर प्रवास न करता मुख्यमंत्र्यांसोबत प्रवास करणं पसंत केल्याचं पाहायला मिळालं. आणि त्यानंतर लगोलग सुनील तटकरेंनी शरद पवारांची घेतलेली भेट. त्यामुळे निश्चितपणे काहीतरी मोठं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये घडणार का, अशा चर्चा त्यावेळी सुरू झालेल्या होत्या. आणि या गुप्त बैठकीमुळे या चर्चांना पुन्हा एकदा कुठेतरी जोर मिळताना पाहायला मिळतोय. संकेत, एका बाजूला पाहिलं तर जे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जे नेते आहेत, प्रामुख्याने रोहित पवार, हे सातत्याने प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना टार्गेट करताना पाहायला मिळालेले होते. आणि त्यात म्हणजे दादांच्या राष्ट्रवादीचे आता जे प्रमुख नेते जर पाहिलं तर सुनील तटकरे आहेत. अशा वेळी सुनील तटकरे यांनी शरद पवार यांची भेट घेतली, आणि त्या भेटीच्या नंतर जर पाहिलं तर काल शरद पवार यांनी जी पुण्यात पत्रकार परिषद घेतली, त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी एक वक्तव्य केलं होतं की सुनील तटकरे असतील किंवा प्रफुल्ल पटेल असतील, हे अत्यंत सक्षम पद्धतीचे आणि अत्यंत वजनदार असे नेते आहेत. त्यांचं पक्षासाठी खूप मोठे योगदान आहे, परंतु अशा पद्धतीचा निर्णय त्यांच्या पक्षाने का घेतला हे काही मला माहिती नाही. अशा पद्धतीचं वक्तव्य करणं किंवा त्यांची अशा पद्धतीची स्तुती करणं शरद पवारांनी, या वाक्याचा नेमका अर्थ काय म्हणायचा? खरं तर कालच्या पत्रकार परिषदेमध्ये शरद पवारांची दीर्घ काळानंतर पुण्यामध्ये पत्रकार परिषद जी आहे ती संपन्न झालेली होती. जवळपास 35 मिनिटं शरद पवारांनी माध्यमांशी संवाद साधला वेगवेगळ्या विषयांवर. अगदी नीट पेपर फुटीपासून पंतप्रधानांनी केलेलं काटकसरीचं आवाहन असेल, इथपासून ते अगदी वारकरी तिथले विकास लवांडे जे आहेत ते विकास लवांडेंवर झालेला हल्ला, तिथपासून ते शैफेक, आणि तिथपासून ते अगदी प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंच्या सगळ्या विषयावर शरद पवारांनी काल ज्यावेळी संवाद साधला त्यावेळी शरद पवार यांनी या दोन्ही नेत्यांचा उल्लेख क्षमतावान नेते असा केल्याचं पाहायला मिळालं. एक प्रकारे दोन्ही नेत्यांची स्तुती ही शरद पवारांकडून झाल्याचं पाहायला मिळालं. आणि या स्तुतीनंतर लगोलग या ठिकाणी होणारी बैठक, जवळपास 1 महिना सुनील तटकरे आपली भेटीसाठी वेळ मागत होते असं सुद्धा शरद पवारांनी सांगितल्याचं पाहायला मिळालं. म्हणजे ही जी सुनील तटकरेंनी घेतलेली शरद पवारांची भेट आहे, ती भेट अर्थातच पूर्वनियोजित होती. ती काय अचानक झालेली भेट ही निश्चितपणे नव्हती. त्यामुळं फक्त त्या भेट होण्याचं टायमिंग जे आहे त्या टायमिंगमुळं या भेटीची चर्चा जी आहे ती होताना पाहायला मिळाली. आणि या चर्चेच्या किंवा या भेटीच्याच अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खऱ्या अर्थानं आता दोन्ही राष्ट्रवादींचं विलिनीकरण होतं का, कारण या अगोदर सुद्धा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांकडनं जाहीरपणे विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये प्रतिक्रिया देण्यात आलेल्या होत्या. त्यावेळी मात्र अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडचे जे नेते आहेत त्या नेत्यांकडनं त्यावेळी होणारा विरोध जो आहे तो पाहायला मिळालेला होता. मात्र आता प्रदेशाध्यक्ष आणि राष्ट्रीय अध्यक्ष, एका पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, एका पक्षाचे प्रदेश अध्यक्ष, हेच ज्यावेळी एकत्र येत आहेत त्यावेळी निश्चितपणे काहीतरी पॉझिटिव्ह घडामोडी घडतायत का राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दृष्टिकोनातून, हे पाहणं महत्वाचं आहे. राजरत्न संकेत, ह्या सगळ्या घडामोडी घडत असताना सध्या राज्यात दुसरी एक महत्वाची चर्चा आहे. ज्या पद्धतीची राष्ट्रीय कार्यकारिणी जी जाहीर करण्यात आली होती त्यामध्ये जे तिजोरीच्या चाव्या आहेत त्या मायलेकांकडे आहेत अशी चर्चा सुद्धा सुरू झाली. निश्चित राजरत्न, म्हणजे ती यादी जी आपण पहिली यादी काही दिवसांपूर्वी आपल्या प्रेक्षकांना वाचून देखील दाखवली, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर 2 ट्रस्टी किंवा 2 कोषाध्यक्ष जे आहेत ते दिल्याचं पाहायला मिळालं. ज्याच्यामध्ये शिवाजीराव गर्जे हे जे अगोदरपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कोषाध्यक्ष आहेत त्यांच्याकडे बँकिंग अँड ऑडिट विषयातली जबाबदारी जी आहे ती देण्यात आल्याचं पाहायला मिळालं. दुसरी जबाबदारी ही जय पवार यांच्याकडे जी आहे ती दिली गेल्याचं पाहायला मिळालं. नॅशनल जी पार्लमेंटरी त्यांची जी समन्वय समिती आहे, नॅशनल डिसिप्लिनरी कमिटी जी आहे, त्या डिसिप्लिनरी कमिटीच्या अध्यक्षपदाबरोबरच ट्रस्टर म्हणून सुद्धा किंवा कोषाध्यक्ष म्हणून सुद्धा जय पवार यांच्याकडे जबाबदारी असणार आहे. त्यामुळे निश्चितपणे पक्षांतर्गत येणाऱ्या निधीची जबाबदारी ही मायलेकांवरच कुठेतरी असल्याचं पाहायला मिळालं. सुनेत्रा पवार राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून असतील आणि जय पवार हे डिसिप्लिनरी शांतता कमिटीचे अध्यक्ष आणि ट्रस्टी म्हणून असतील, किंवा पार्थ पवार यांची भूमिका सुद्धा या सगळ्यामध्ये निर्णायक असल्याचे पाहायला मिळते. त्यामुळेच 2 या राष्ट्रवादीच्या तिजोरीच्या चाव्या या मायलेकरांकडे गेल्यात अशी चर्चा जी आहे ती होताना पाहायला मिळते.
संकेत, दादांच्या राष्ट्रवादीची ज्या पद्धतीची असं काही दिवसांपासून जी कार्यपद्धती सुरू आहे, ज्या पद्धतीची राष्ट्रीय कार्यकारिणीची सगळी यादी प्रसिद्ध झालेली आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या पक्षामध्ये रोष आहे असं वाटतं का? किंवा नाराजीचा सूर खूप मोठ्या प्रमाणामध्ये उमटतोय असं वाटतं का? आणि त्याच पार्श्वभूमीवरती शरद पवार यांनी त्यांच्या नेत्यांना सांगितलं आणि त्यानंतर ही तातडीने जी गुप्त बैठक झालेली आहे, अशा सगळ्या घडामोडी तुला वाटतात का? आणि तोच धागा हेरून कुठेतरी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासाठी जोर येईल असं वाटतं? निश्चित राजरत्न, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कुठेतरी नाराजीचं वातावरण आहे का? तर ते निश्चितपणे असल्याचं पाहायला मिळतं अनेक विषयांवर. अगदी जर आपण पाहिलं तर कालच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते म्हणून ज्यांच्याकडे जबाबदारी होती, त्या आनंद प्रकाश परांजपेंनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह सगळ्या पदांचा राजीनामा देऊन त्यांनी पुन्हा एकदा आपला पूर्वाश्रमीचा पक्ष जो आहे त्या शिवसेना पक्षामध्ये घर वापसी केल्याचं पाहायला मिळालं. आनंद परांजपे माजी खासदार देखील कल्याण डोंबिवलीचे असल्याचं पाहायला मिळतं. कल्याण डोंबिवलीमध्ये श्रीकांत शिंदे यांनीच 2014च्या निवडणुकीमध्ये आनंद परांजपेंचा पराभव राजरत्न केलेला होता. त्याच श्रीकांत शिंदेच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मंत्री दादाजी भुसे, मंत्री उदय सामंतांच्या उपस्थितीमध्ये आनंद परांजपेंनी शिवसेनेचा भगवा हाती घेत आपला डीएनए शिवसेनेचाच आहे असं म्हटल्याचं पाहायला मिळालं. मात्र दुसरी चर्चा पुन्हा ही होताना पाहायला मिळते की आनंद परांजपे तो ट्रेलर हे पिक्चर अभी बाकी आहे. अनेक जण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अंतर्गत जी नाराजी आहे त्या अंतर्गत नाराजीचा भडका पक्ष सोडण्यापर्यंत देखील होताना पाहायला मिळतो, ज्याची सुरुवात आनंद परांजपेंच्या माध्यमातून झाल्याचं पाहायला मिळालं. कारण आनंद परांजपे हे विधान परिषद न मिळाल्यामुळे नाराज होते असं बोललं गेलं. त्याच दिवशी त्यांनी नंदनवनला ठाण्यामध्ये जाऊन एकनाथ शिंदेची भेट देखील घेतली होती. मग आज उदय सामंतांनी मला वाटतं पत्रकार परिषदेमध्ये स्टेटमेंट देखील केलं की आनंद परांजपेंचा पक्षप्रवेश हा सुनेत्रा पवार किंवा सगळ्या राष्ट्रवादीतल्या नेत्यांना विचारात घेऊनच तो पक्षप्रवेश जो आहे तो केलेला आहे आणि याची सगळी कल्पना राष्ट्रवादीच्या नेत्यांना होती. मात्र त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अंतर्गत खतखत किंवा अंतर्गत नाराजीच्या ज्या काही चर्चा होत्या त्या पुन्हा एकदा समोर येताना पाहायला मिळत आहेत. आता फक्त हे पाहणं महत्वाचं आहे, जे काही चर्चा सुरू होती त्या किंवा जी चर्चा सुरू आहे त्या अनुषंगानं केवळ आनंद परांजपेच गेलेत की आणखी काही कोणी पुढच्या काळामध्ये जाणार? कारण रोहित पवारांनी सुद्धा मला वाटतं 20 आमदार जातील भाजपमध्ये असा दावा जो आहे तो केल्याचं पाहायला मिळतंय. नक्कीच संकेत, सध्या पाहिलं तर राज्यामध्ये अनेक राजकीय घडामोडी घडतात आणि त्यामध्ये प्रामुख्याने जर पाहिली तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर झालेली होती आणि त्यानंतर त्यांच्या प्रमुख 2 नेत्यांनी या कार्यकारिणी वर जो आहे ती नाराजी व्यक्त केल्याचं चित्र पाहायला मिळालं. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी तशा पद्धतीची नाराजी व्यक्त केलेली होती. या नाराजीनंतर थेटपणे सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अर्थात शरद पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्या भेटीमध्ये काय चर्चा झाली याचे तपशील काही दिवसांमध्ये पुढे येतीलच, परंतु त्यानंतर पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अर्थात शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रमुख नेत्यांची एका हॉटेलमध्ये काल रात्री गुप्त बैठक पार पडलेली आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती राजकीय चर्चांना जोर आलेला आहे की पुन्हा एकदा आता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येणार का अशी चर्चा सुरू झाली आहे. भविष्यामध्ये कोणत्या मोठ्या राजकीय घडामोडी घडतायत, परत एकदा राज्यात एखादा राजकीय भूकंप घडतो का, हे सगळंच पाहणं महत्वाचं असणार आहे. आणि या प्रत्येक घटनांचे अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणारच आहोत. यासाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी.